काबुलीवाला. काबूलहून आलेला एक फळ विक्रेता. कथाकार श्री रवींद्रनाथ टागोर. सादर करते श्री राजीव थत्ते. माझी 5 वर्षाची मुलगी मिनी गप्प राहूच शकत नाही. मला खरंच वाटतं की तिच्या आयुष्यात तिने एक क्षणही शांततेत घालवलेला नाही. तिच्या आईला तिचं हे सतत बोलत राहणं काही वेळा फार त्रासदायक वाटायचं, पण मी तसं कधी केलं नाही. मिनी शांत बसलेली पाहणं म्हणजे काहीतरी अगदीच विसंगत वाटायचं आणि ते मी फार काळ सहन करू शकायचो नाही. त्यामुळेच माझ्या तिच्याशी गप्पा नेहमीच रंगायच्या. एका सकाळची गोष्ट. मी माझ्या नवीन कादंबरीच्या 17व्या प्रकरणात गर्क होतो. तेव्हा ही छोटी मिनी हळूच खोलीत आली. तिनं माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, बाबा, रामदयाळ दरवान कावळ्याला क्रो म्हणतो, त्याला काहीच येत नाही का? मी तिला जगातल्या वेगवेगळ्या भाषांची माहिती देणार इतक्यात ती लगेच दुसऱ्या विषयावर, अहो बाबा, बोलासाहेब म्हणाले की आकाशात एक हत्ती असतो जो संडेतून पाणी फवारतो आणि म्हणूनच पाऊस पडतो. मी तिच्या या विधानाला उत्तर शोधतोय तोपर्यंत ती पुन्हा म्हणाली, बाबा, आई तुमची कोण लागते? मी हसतच पण चेहऱ्यावर गंभीरपणा ठेवत म्हणालो, माझी लहान बहीण. मग तिला म्हणालो, भोलासोबत खेळायला जा मिनी, मी बिझी आहे. माझ्या खोलीची खिडकी रस्त्यावरून दिसते. मिनी माझ्या टेबल शेजारीच शांतपणे खेळत बसली होती. मी कादंबरीच्या नायक प्रतापसिंगने कांद्या लतेला उचलून 3ऱ्या मजल्यावरून पळून जाण्याच्या प्रसंगावर काम करत होतो. इतक्यात मिनी खिडकीपाशी धावत गेली आणि ओरडली, काबुलीवाला, काबुलीवाला. खरोखरच एक काबुलीवाला रस्त्यावरून जात होता. त्याने सैल, थोडेसे मळलेले पारंपरिक कपडे घातले होते. डोक्यावर उंच फेटा, पाठीवर पोते आणि हातात द्राक्षांचे डबे. मिनीला हा माणूस पाहून काय वाटलं मला माहीत नाही, पण ती जोराजोरात त्याला बोलवू लागली. मी विचार केला, हा आता आत येणार आणि माझं 17वं प्रकरण अधुरच राहणार. तेवढ्यात त्या काबुलीवाल्यानं वर पाहिलं. मिनीला त्याचं वर बघणं लक्षात आल्यावर ती घाबरून आईकडे धावत गेली. तिला वाटायचं त्या पोत्यात आणखी 2-3 मुलं लपवलेली असतील. तो फळ विक्रेता दरवाज्यातून माझ्या घरी आला. मी काही किरकोळ वस्तू घेतल्या आणि बोलायला लागलो. अफगाणिस्तान, रशियन, इंग्रज आणि सरहद्दीवरच्या गोष्टींवर. जाताना तो मला म्हणाला, मुलगी कुठे आहे साहेब? माझ्या मनात आलं, मिनीच्या मनातली भीती दूर झाली पाहिजे, म्हणून मी तिला बोलवलं.
ती माझ्या खुर्चीपाशी उभी राहिली. काबुलीवाल्यानं तिला काजू बदाम दिले, पण अजूनही घाबरलेली मिनी माझ्याजवळच चिकटून उभी राहिली. त्यांची ही पहिली भेट होती. काही दिवसांनी एके सकाळी मी बाहेर जात असताना मिनी घराच्या अंगणात बाकावर बसून त्या उंच काबुलीवाल्यासोबत खेळत होती. ती कधीच इतकी मजा करून कोणाशीच बोलली नव्हती माझ्याशिवाय. तिच्या लहानशा चाळीच्या कोपऱ्यात त्याने दिलेले काजू बदाम भरले होते. मी त्याला विचारलं हे देण्याची काय गरज होती, आणि 8 आण्याचं नाणं त्याला दिलं. त्यानं ते समाधानानं घेतलं, पण नंतर कळलं की त्यानेच ते नाणं मिनीला दिलं होतं. आणि तिच्या आईने पाहून विचारलं, हे पैसे कुठून आले? मिनी सहज म्हणाली, काबुलीवाल्याने दिलं. आईने तिला विचारलं, काय त्याने दिला? तू कसं काय घेतलंस? मी तेव्हा घरी परत आलो होतो आणि प्रसंग शांत केला. मिनी आता त्याच्याशी चांगलीच मैत्री करू लागली होती. ती हसत त्याला विचारायची, काबुलीवाला काबुलीवाला, तुझ्या पोत्यात काय आहे? तो उंच आवाजात म्हणायचा, हत्ती आहे. आणि दोघं खळखळून हसायचे. कधी तो विचारायचा, कधी चालले सासरी का? मिनीला सासर वगैरे माहीत नव्हतं, पण ती हुशारीनं म्हणायची, तू चालला आहेस का? त्याच्या जातीच्या लोकात सासर म्हणजे तुरुंग. तो म्हणायचा, मी माझ्या सासऱ्याला बदलून काढेन. आणि मिनी खळखळून हसायची. एकदा अचानक आवाज झाला. पाहतो तर काबुलीवाला पोलिसांनी धरलेला रक्त लागलेले कपडे आणि चाकू, त्यानं कोणाला तरी मारहाण केलेली होती. तो जात असताना मिनी वरतून ओरडली, काबुलीवाला, सासरी चाललात का? तो हसत म्हणाला, हो तिकडेच चाललोय. पण हात दाखवत म्हणाला, हात बांधलेत ग, आता सासऱ्याला कसं बदलणार? त्याला पुढे तुरुंगवास झाला. वर्ष सरली. मिनी मोठी झाली. तिचं लग्न ठरलं. लग्नाच्या दिवशी सकाळी माझ्या खोलीत काम करत असताना एक उंच माणूस नम्रपणे येऊन उभा राहिला. तो काबुलीवाला होता. कधी आलात? मी विचारलं. कालच तुरुंगातून सुटलो आहे. मी मनात थोडा खिन्न झालो. आज फार गडबड आहे, दुसऱ्या दिवशी या. तो वळला, पण थपकून म्हणाला, थोडं का होईना तिची भेट घेऊ का? त्याच्या आठवणीत मिनी अजून लहानच होती. त्यानं तिच्यासाठी काही बदाम आणि द्राक्ष आणली होती. मी म्हटलं, आज भेट शक्य नाही. त्याचा चेहरा उतरला. त्यानं हात जोडले आणि म्हणाला, माझी एक मुलगी आहे. तिची आठवण म्हणून मी तुमच्या मुलीला हे आणतो. पैसा कमवण्यासाठी नाही.
आणि मग त्याने त्याच्या जाग्यातून एक जुना मळलेला पण जपून ठेवलेला कागद काढला. त्यावर त्याच्या लहान मुलीच्या हाताचा शाईचा ठसा होता. ती त्याची पार्वती, त्याच्या डोंगरातल्या घरातली. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी मिनीला लगेच बोलवलं. सगळ्या अडचणी असूनही मी आग्रह केला. लग्नाचा लाल शिळा, कापडावर चंदन आणि सजलेली मिनी आली आणि लाजत उभी राहिली. काबुलीवाला थोडा चकित झाला. म्हणाला, सारखी चाललीस का लहानपणासारखी? पण आता मिनीला सासर म्हणजे काय हे माहिती होतं. ती काहीच बोलली नाही. खाली मान घालून उभी होती. काबुलीवाला खाली बसला. त्याला जाणवलं 8 वर्ष झाली आहेत. त्याची मुलगीही मोठी झाली असेल. तिला नव्यानं ओळखावं लागेल. काय झालं असेल तिचं? लग्नाची वाद्य वाजत होती. सूर्य कोळा होता. पण काबुलीवाला त्या गल्लीत बसून डोंगरांची आठवण काढत होता. मी त्याला एक नोट दिली आणि म्हणालो, परत आपल्या मुलीकडे झाले, तिची आणि तुझी भेट करू आणि त्यात आमच्या मुलीचं सौख्य समावं. त्या भेटीमुळं मी काही लग्नाच्या तयारीत कपात केली, लाईट, बँड वगैरे. पण माझ्या मनात एक आनंद होता. दूर कुठेतरी एक बाप पुन्हा आपल्या हरवलेल्या मुलीला भेटायला चाललाय म्हणून.